नमस्कार. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज प्रथमच मी तुमच्या भेटीसाठी येत आहे. मला तुमचं प्रेम आणि पाठिंबा सदैव मिळाला आहे. इथून पुढे असाच मिळत राहो हीच माझी सदिच्छा. निमादेवी, आपण महानगरपालिकेच्या नगरसेविका आहातच, तसेच कनवाळू समाजसेविका देखील आहात. हो ना, म्हणूनच या शहरातील लोक मला भरघोस मत देऊन त्यांचा माझ्यावरचा विश्वास सार्थ करतात. हे मात्र अगदी खरं आहे निमादेवी. पण मॅडम, मला एक सांगा, आज पत्रकार परिषद असून देखील आपले कार्यकर्ते कुठे दिसत नाहीत. मॅडम, आपल्याला थोडंसं विसंगत नाही का वाटत? नाही, कारण कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत मिरवण्यापेक्षा आपला वेळ समाज कार्याच्या सेवेसाठी खर्च केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून कार्यकर्त्यांनी मला घरात भेटण्यापेक्षा मला कार्यालयातच भेटावं असं मी त्यांना निक्षून सांगितलंय. आज महिला दिन आहे, तर यामागे आपले प्रेरणास्थान कोण आहे? सावित्रीबाई फुले, जिजामाता आणि राणी लक्ष्मीबाई या माझ्या आदर्श प्रेरणास्थान आहेत. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देऊन आत्मसन्मानानं जगायला शिकवलं. आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हिनं तर स्त्री ही अबला नसून प्रसंगी रणरागिणीही बनू शकते हे जगाला दाखवून दिलं. खरंय आपलं म्हणणं मॅडम. सुस्वराज्याचं स्वप्न पाहतच त्या मातेनं आपल्या शिवबाला तसं बाळकडूच पाजलं. त्याला आदर्श राजा बनवून स्वराज्याचं तोरण बांधलं. इतकं असूनही आज स्त्रियांची अवस्था काय आहे? त्या रोज नवनव्या अत्याचाराला बळी पडत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना पुरुषावर अवलंबून राहावं लागतं. समाजाच्या कुटुंबाच्या छळाला त्यांना सामोरं जावं लागतं. अन्याय, अत्याचार, बलात्कार होऊन देखील त्यांची मुस्कटदाबी केली जाते. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं याविरुद्ध पेटून उठलं पाहिजे. तिला तिचा प्रत्येक हक्क मिळालाच पाहिजे. म्हणूनच मी माझं सर्वस्व पणाला लावत आहे. आपल्या या सत्कार्यात आम्ही सर्व पत्रकार आपल्या पाठीशी आहोत मॅडम. आणि हो, आज संध्याकाळच्या पार्टीला सगळ्यांनी आलं पाहिजे बरं का? आमच्या बायका तर सकाळपासूनच मेकअप करून बसल्या. काय रे राहुल, कुठे आहे तुझी बायको? अगं नाश्ता करते आपल्यासाठी. अरे बे, पेपर काय वाचत बसलास? हाक मार ना तिला. मानसी, अगं झालं की नाही तुझं? आले आले. काय ग, किती वेळा सांगितलं तुला? मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी लागतात म्हणून. वेळेची किंमतच नाही हिला. आई अहो, असं काय करताय? नेहमीच्या वेळेवरच झालंय सगळं. बोलली उलटून. आणि तुला 1000 वेळा सांगितलं मला आई म्हटलेलं अजिबात आवडत नाही म्हणून. चुकलं आई. पण मी म्हणते चूक होतेच कशी. असले संस्कारच नाही. गावढळ आईबाप असल्याचा परिणाम आहे हा सगळा. माझ्या चुकीसाठी माझ्या आई वडिलांना का दोष देताय? बोलीस परत. झिंजा उपटून हातात देईन तुझ्या. राहुल, सांग तुझ्या बायकोला फार शेपारून गेली ही. कुठून अवदस आठवली आणि असलीसून पदरात घेतली कुणा? अगं नाश्ता तरी घाल तुझ्या बायकोच्या माड्यावर. कृष्ण, खरंच माझं काही चुकलं का रे? तुलाच माहिती मी कशी येते. आई बाबांनी किती आनंदाने माझं लग्न लावून दिलं. त्यांना वाटलं होतं की या घरात आपली मुलगी आनंदानं नांदेल म्हणून. आणि तू सुद्धा माझा सुखी संसार पाहण्यासाठीच माझ्यासोबत इथे आलास ना बाळकृष्ण. तू माझा सखा आहेस, सोबती आहेस आणि तूच माझा पाठीराखा आहेस रे बाळकृष्ण. कळत न कळत माझ्याकडून चुका होत असतीलही, पण तू मला सांभाळून घे. मला मार्गदर्शन कर.
माझं दुःख हलकं कर रे, माझं दुःख हलकं कर. आणखी एक बाळकृष्ण, मला मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण माझ्या आई वडिलांना मी कधीही कमीपणा येऊ देणार नाही, कधीच नाही. मामनजी चहा. थँक्स. एकही ड्रेसला इस्त्री नाहीये, एकही ड्रेस चांगला नाहीये. तुला तुला काय सांगितलं मी? सगळ्या कपड्यांना इस्त्री करून ठेव म्हणून ना. वंश, सगळ्या कपड्यांना इस्त्री केली होती मी. ही अशी इस्त्री करतात? कुणी शिकवलं तुला असली इस्त्री करायला? पुन्हा करून देऊ का? एक काम धड करता येत नाही तुला? काय काय काम असतं ग तुला दिवसभर? ए बेटा, काय झालं काय तुला? बघा ना पप्पा, एकही कपड्याला इस्त्री नाहीये. कुठले कपडे घालून जाऊ मी? अरे पण तुझा अंगावरचा ड्रेस छान आहे की. शी, हा ड्रेस. सगळे हसतील मला. का बरं असतील? अहो, टिपिकल काकूबाई दिसते मी या ड्रेस मध्ये. अगं कोणी सांगितलं तुला? सांगायला कशाला पाहिजे, माहितीये मला. वंश, एक सांगू? माणसाने खावं स्वतःच्या आवडीचं, पण ल्यावं मात्र दुसऱ्याच्याच आवडीचं. हॅलो, तुझं ते गावठी तत्वज्ञान ना मला शिकू नकोस काय? अगं खरं तेच सांगते ती. पण हिला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला कुणी सांगितलं? अगं पण तुला कॉलेजमध्ये जायला उशीर होतो ना. खरंच की. पण पण हिला सांगू ठेवा पप्पा. सुनबाई, तुझ्या नंदेच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. अजिबात तिचं बोलणं मनावर घेऊ नको. मॅडम येऊ का? या या या, बोला, काय सेवा करू मी आपली? मॅडम, आम्ही मोठ्या नगरमध्ये राहतो. तिथे गटाराची व्यवस्था नसल्यामुळं पाणीही तुटतं. पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही, तर मग आम्ही काय करायचं आता? अहो, पण तुमच्यापैकी कित्येक लोक म्युन्सिपल टॅक्स भरत नाही, त्याचं काय? अहो, जर आम्हाला सुविधा मिळत नाही तर टॅक्स कसा भरायचा? पण तुमची अर्धी अधिक वस्ती घुसखोरीनं भरलेली आहे आणि तिकडे अनेक अनैतिक धंदे चालतात. शिवाय एक गठ्ठा मत तुम्ही अपोजिट पार्टींना दिली. मॅडम, आमची चुकी झाली. तेवढी झोपडपट्टी हटवण्याची ऑर्डर मागे घ्याल तर मेहरबानी होईल. अहो, नाही म्हणजे मेहरबानीच म्हणजे ठीक आहे, पण तुमची तेवढी तयारी असली पाहिजे ना. आमची सगळी तयारी आहे, तुम्ही फक्त इशारा करा. ठीक आहे, मग तुम्ही माझ्या मुलाची राहुलची भेट घ्या, तो तुम्हाला सांगेल. हो हो हो. बरं, निघा तुम्ही. सुनबाई, बेटा केरसून ठेव आणि ठेवून बैस. हे बघ. काय म्हणताय मामनजी? म्हणजे काही काम होतं का? तुला असं मोलकणीसारखं राबताना पाहिलं ना, खूप वाईट वाटतं. मामनजी, अहो कष्ट कसले त्यात? आपल्या घरचंच काम आहे ना हे. चार चार मोलकरणी ठेवायची ऐकत असताना तुला असं दिवसभर मोलकरणीसारखं राबावं लागतं. त्याचं कारण माहितीये? मामनजी, मी आल्यामुळे त्यांना कदाचित गरजच वाटली नसेल मोलकरणीची. तेही खरंच, पण घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना कळू नयेत हे त्यामागचं खरं कारण. मामनजी, पण आपल्या घरातल्या गोष्टींवर आपणच पांघरून घालायला नको का? अगं बाई, मी काय बोलत बसले इथे? बरीच कामं पडलीत मला, नंतर बोलू आपण निवांत. आलेच मी. किती सावस आहे मुलगी, अगदी सरळ विचारांची. मॅडम, आत येऊ का? या या जगदाळे बाई,
या बसा. मॅडम, या जगतापताई यांची सासू यांना खूप छळते हो. असं का? मला 2-2 दिवस उपाशी ठेवतात, गुरांसारखं काम करून घेतात. काळजी करू नकोस, मी तुझ्या सासूला चांगला धडा शिकवते. अगं निमा देवीचा शब्द मोडला तर मी त्यांच्या घरावर मोर्चा नेईन. त्यांना या शहरात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण त्यामुळे मला काही त्रास तर होणार नाही ना? अगं तू तर माझी मुलगी आहेस. पण त्यांनाही जास्त त्रास देऊ नका. आता बोला. अगं मी काय करू शकते? मी तुला सांगितलं ना, तू काळजी करू नकोस. आता तुझे सगळे प्रॉब्लेम्स मिटलेत असं समज. काय? बरं. काय मेकॅनिक साहेब, गाडी सुरू होईल की नाही? नहीं साहब, गाड़ी तो दुरुस्त होने वाली नहीं है. बहुत कोशिश कर रहा हूँ. अब एक काम करो कि आप नहीं ले लो गाड़ी. हॅलो, हॅलो. मी बोलते. हा, काय झालंय? गाडी बंद पडली आहे. गाडी बंद पडली. मी काय करू? काहीतरी व्यवस्था करा. अरे काय व्यवस्था करणार? अहो, एखादी रिक्षा घेऊन ताबडतोब या. समजलं ना? या ताबडतोब रिक्षातनं. बरं बरं. हा ठीक आहे ठीक आहे. उशीर करू नका. हो म्हटलं ना. ए मानसी, मानसी, कुठं मेली कुणास ठाऊक ही? अगं घरात आहे. शुभ बोल, तिन्ही सांजेची वेळ आहे. तुम्ही गप्प बसा. तुमच्या अशा वागण्यानं एक दिवस डोक्यावर चढून बसेल ती. मानसी, आले आले. ए मानसी, बहिरी झाली की काय ही? अगं स्वयंपाक करीत असेल. स्वयंपाक ह्या वेळेला? हा? फार मोठं काम असल्याचं आव्हान ते झालं. हॅलो. हा हॅलो आई. बोल राहुल. अगं ते मेकॅनिक सांगतायत गाडी दुरुस्त होणार नाही म्हणून. का रे? किती वेळा दुरुस्त करणार म्हणतात ते. आता काय करणार आहेस तू? ही इथं गाडी सोडून मी येईल ऑटोनं. निघतोय. ये लवकर. ओके. हा हा, हो हो, मी निमा देवी बोलते. काय? अच्छा अच्छा, हो हो, तुम्ही उद्या ऑफिस मध्ये भेटा. 10 नंतर केव्हाही. हो हो, ओके. मानसी. हा राहुल बेटा, काय झालं रे? काय म्हणतो मेकॅनिक? काय म्हणणार, अशी खटारा गाडी किती दिवस चालवणार म्हणला तो. एवढी मोठी नगरसेविका आणि खटारा गाडी मी नाही चालवणार तर. बरं का राहुल, तुझी आई नगरसेविका होण्याआधी आम्ही वेळ प्रसंगी 2-2 किलोमीटर चालायचो आणि पैसे वाचवायचो. तुझी आई आता नगरसेविका झाली आणि सत्तेबरोबर पैसाही हातात आला आणि भूतकाळ विसरली. भूतकाळ विसरली. काय दिलं हो तुम्ही मला? दाग दागिने नाही, कसली हौस मौज नाही. तुमच्या तुटपुंजा पगारावर सगळा रेटा चालवलाय मी. खरंय, पण त्यावेळी आपण जास्त सुखी होतो. कसलं आलंय डोंबलाचं सुख? खरं सुख आज आपण इथं भोगतोय माझ्या राज्यात. बरोबर आहे पप्पा. अहो लक्ष्मीची कृपा आहे आपल्यावर आणि मिळालेल्या संपत्तीचा उपयोग केलाच पाहिजे. काय काय मग काय तर. बरं का, मानसीच्या शुभ पावलानं या घरात ऐश्वर्य आलं, लक्ष्मी आली. मानसी या घरात आली आणि तुझी आई नगरसेविका झाली. पण त्या लक्ष्मीची आज काय अवस्था आहे तुला माहितीये? पुरे झालं तुमच्या लक्ष्मीचं कौतुक. आता तुमची लक्ष्मी आली ना तर वर पाठवून द्या गरम पाणी घेऊन. काय होणार या पोरीचं कळत नाही. हे बघ, 23 तारखेचा महिला मंडळाचा कार्यक्रम चुकवायचा नाही. कारण गरीब महिलांच्या कल्याणासाठी पाणी 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 डोक्यावरून वाहत चाललंय. राहुल, ह्या लक्ष्मीच्या माहेरी फोन लाव आणि हिला सांग बापाकडून नव्या गाडीसाठी पैसे मागव म्हणून. अहो नका मागूत पैसे. अहो ऐका ना. हा हॅलो. कोण? नमस्कार. हा मी राहुल बोलतोय. हा बोला. अहो आमची गाडी खटारा झाली हो, नवी घ्यावी म्हणतो. घ्या की मग. घ्या म्हणजे अहो पैसे नाही लागत का? पैसे तयार ठेवा. अहो पण एवढे पैसे? हा पूर्णच पैसे. कसं शक्य आहे? मी 4 दिवसात येतो मानसीला घेऊन पैशासाठी. मी सांगते त्यांना. आई मी मानसी बोलते. हा बोल बेटा मानसी. हे बघ अजिबात पैसे देऊ नका तुम्ही त्यांना. हॅलो 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 मानसी.
मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? हे बघ, मानसीच्या सासूबाईंनी आपल्याकडे निवडणुकीसाठी पैसे मागितले. आपण दिले. त्या निवडणूक जिंकून देखील आल्या, पण पैसे परत देण्याविषयी काहीच बोलत नाहीये. आणि लग्नात तर काय आपण कमी खर्च केला का? काही म्हणून काही कमी पडू दिलं नाही. हे बघ दीपा, आपण जे केलं ना ते मुलीच्या प्रेमाखातर आणि जगरहाटी म्हणून. पण आता जावयाला गाडी हवी आहे, पैशाची मागणी वाढतच चालली आहे ग. अगं, आपल्याला सुद्धा आपला संसार आहेच की. अहो, पण आपण नकार दिला आणि त्याने मानसीचा छळ केला तर? दीपा, त्या दिवशी अचानक फोन बंद झाला ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल तुटली. मला एक कळत नाहीये, ही माणसं असं का वागतायत? त्यांना पैशाची काय कमतरता आहे? काही म्हण, पाहुणे एवढे लालची असतील असं मला वाटलं नव्हतं. म्हणूनच तर भीती वाटते हो. रोज एक एक बातमी कानावर येते. आपल्या पोरीच्या बाबतीत तर असं काही घडणार नाही ना? हे अगं बाई, साध्या कल्पनेने अंगावर शहारा येतो. तुम्ही काही करा, घर विका, दागिने विका आणि त्यांना पैसे आणून द्या. आपल्या पोरीच्या सुखापेक्षा हे महत्वाचं नाही आपल्याला. अगं, असं काय करतेस दीपा? आपल्या आशूचा देखील विचार करायला हवा. किती लहान आहे तो. त्याच्या भवितव्याचा विचार मला करायला नको का? त्याचं आपल्याबरोबर काही हो, तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही स्वतः जाऊन त्यांना पैसे नेऊन द्या. ठीक आहे, पण हे शेवटचं. नमस्कार महादेव. अरे तुम्ही होय? सॉरी, वाचत होतो ना म्हणून लक्षात नाही आलं. इट्स ओके. निमा, ए निमा, मानसीचे वडील आलेत, जरा लवकर ये. अय्या बाबा, बसा ना. असे होय का? बसा. थँक्यू. पाहुणे रिकाम्या हातानेच लेकीला भेटायला आले की काय? नाही नाही, असं कसं होईल? तुम्ही मागणी केल्याप्रमाणे हे बघा ना, सगळे पैसे घेऊनच आलोय. हा, नाही नाही, असू द्या असू द्या, ठेवा. मानसी कुठे दिसत नाही? ती नवऱ्याबरोबर फिरायला गेली. रात्री उशिरा येतील ते दोघे. अगं पण तू पप्पा, तुम्ही अजून औषध घेतलं नाहीत ना? चला बघू आतमध्ये. आधी औषध घ्या. आलो. चला बघू. बरं, तर निघू मी? बरं, मी सांगते मानसीला तुम्ही येऊन गेल्याचं. ठीक आहे, मग निघतो मी. आहो, तुम्ही थांबला असतात. पण ती नवऱ्याच्या मित्राच्या कार्यक्रमाला गेलीये. ती दोघं रात्री केव्हा येतील कुणास ठाऊ. आणि माझी पालिकेची मीटिंग आहे. यांची तर काय आरामाची वेळ झाली. तुम्ही एकटेच थांबला असतात, पण बरं दिसत नाही ना ते. नाही काय मॅडम, मानसीची भेट झाली असती तर मनाला बरं वाटलं असतं. आहो, तुमची मुलगी आणि जावई रात्री केव्हा येतील याचा नेम नाही. ठीक आहे, निघतो मी. मी तिकडेच चालले. वाटेत वाटल्यास तुम्हाला सोडते कुठेतरी. नाही, त्याची गरज नाहीये, मी जाऊ शकतो. थँक्यू. मायनस कर ना. आशू, आशू, बाबा आले. बाबा, ताईने काय दिलंय माझ्यासाठी? अरे काय दिलंय म्हणजे काय? हे बघ ना, काय काय दिलंय. खेळणी दिली आहेत तुझ्यासाठी. हा, खाऊ छान दिलाय आहे. तुझ्यासाठी. आणि शिवाय हे बघ, कपडे सुद्धा दिलेत बघ. अरे वा वा, मजा आहे तुझी. छान आहे. बाबा, मी घालून पाहू? हो, नक्की घाल. हे घे, घाल. हे घेऊन जा. बरं. काय हो, मानसी कशी आहे? मानसी कशी असणार? काय हो, मानसी आनंदात आहे ना? असणारच का? म्हणजे तिला काही त्रास आहे का? दीपा, कोणाच ठाऊक. अहो, तुम्ही स्पष्ट बोला ना. काय लपवताय माझ्यापासून? कशी आहे माझी लेक? दीपा, मानसीची आणि माझी भेटच झाली नाही का? काय?
अगं तिच्या सासूने मला साधं चहा पाण्याचं सुद्धा विचारलं नाही. त्यांना आपल्याबद्दल असलेली ही अनास्था बघून मी तसाच माघारी फिरलो बघ. तुला सांगतो दीपा, मानसी नक्की घरात होती, पण त्या लोकांना तिची माझी भेटच होऊ द्यायची नव्हती दीपा. मानसी, खरंच चुकलं माझं. तुझ्यासोबत असं वागायला नाही पाहिजे होतं. अहो, काय वाटलं असेल बाबांना? मला सांगा, काय चुकलं त्यांचं? तुम्ही लेकीची साधी भेटही घडवून दिली नाही त्यांच्याशी. तुम्ही मागितलेली रक्कम घेऊन आले होते ना ते. मला माहितीये, माझ्या सुखासाठी ना त्याने नक्कीच कुठून तरी कर्ज काढून ते पैसे उभे केले असणार. तुम्ही साधी माणुसकी दाखवली नाही तो त्यांना. का वागला तसे तुम्ही? आम्हाला भीती वाटत होती ग. भीती कसली? मी त्यांना काहीतरी सांगेन याची. काय सांगणार मी त्यांना? आणि काय सांगून उपयोग तरी आहे का त्याचा? शेवटी तुम्ही ना खूप मोठी माणसं आहात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी राजकारण खेळणारच. नाही, खरंच चुकलो मी. मला माफ कर. हवा तर पाया पडतो मी तुझ्या. अहो, हे काय करताय? खरोखरच माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय मला. पण हे असं एकदम पाया पडणं म्हणजे काय वाटेल बाळाला? बाळाला? कुणाचं बाळ? अहो, असं काय करताय? आपलं बाळ. काय सांगतेस काय मानसी? अहो, खरंच. मानसी, आज मी खूप जाम खुश आहे. आणि आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, यापुढे तुला कसलाही त्रास होणार नाही. तू फक्त आनंदी आणि आनंदीच राहायचे. राहुल. ए दीपा, अगं तुम्ही केव्हा आलात? अगं तुझं लक्ष कुठे आहे? ए वेडाबाई, अगं काय तुझं काय चाललंय काय? आणि कसली एवढी काळजी करतेस? मानसीची काळजी वाटते हो. तिची काय काळजी करायची? मस्त मजेत असेल किती. तुम्ही आई असतात ना तर असं बोलला नसतात. खरंय तुझं. काय दीपा, तू तुझं मातृत्व शब्दातून व्यक्त करू शकतेस. तुझं दुःख, तुझं शल्य अश्रून वाटे हलकं करू शकतेस. पण एका बापाला ते नाही करता येत. त्याला कर्तव्य कठोर राहावंच लागतं दीपा. काय आहे, मुलीचं दुःख असं डोळ्यासमोर दिसत असून सुद्धा तिच्या भावी सुखासाठी डोळ्यामध्ये असा आनंद दाखवावाच लागतो, व्यक्त करावाच लागतो. एक आश्वासक भरोसा देऊन तो जणू तिचं सांत्वन करत असतो दीपा. आणि त्यामुळेच तिच्या भावी संसाराची वाटचाल सुरळीत होते बघ. मी तुम्हाला समजू शकले नाही हो. मला माफ करा. आई आतून मायेचा हात देते, वडील वरून थोपटतात. त्यामुळेच मुलांच्या खऱ्या जीवनाला आकार मिळतो. दीपा, शेवटी रोपट्यांना सुद्धा उन्हाची गरज असतेच ना ग. पण ते ऊन जास्त प्रखर असूनही चालत नाही. कारण शेवटी उन्हाला सुद्धा सावलीची गरज लागतेच ना ग. हॅलो आई. आई, मी मानसी बोलते. हा, बोल बेटा मानसी. कशी आहेस तू? मस्त मजेत. खरंच देवानं गाणं ऐकलो आणि देव पावलाच म्हणायचा. हे बघ, स्वतःची काळजी घे आणि आनंदात राहा. आई, मी आनंदातच आहे ग. तू नको काळजी करूस माझी. बरं, मग मी त्याला पाठवते. नाही म्हणजे आई, अगं तू इतक्यात नको पाठवूस त्यांना. म्हणजे मी सांगते तुला कधी पाठवायचं ते, तेव्हाच पाठव. बरं बाई, मग फोन करते. मग काय लागलं सवरलं तर निसंकोचपणे सांग. काय? हो ग, किती काळजी करतेस. आणि हे बघ, इतक्यात काही करू नकोस माझ्यासाठी. अगं हो. आई नमस्कार करते. लवकर आला. आई येतो. आयुष्यमान भव. या या. चल मानसी, चल. वा दादा, कुठे चालला दोघच? मीही येणार तुमच्या सोबत. अगं तू काय करणार त्यांच्या बरोबर जाऊन? काय करणार म्हणजे काय?
त्यांच्यावर लक्ष नको का ठेवायला? अगं ती दोघं लहान काय लक्ष ठेवायला? ते काय नाही, मी जाणार म्हणजे जाणार. बरं आता ती एवढं म्हणतीये ना, मग नेऊया आपण तिला आपल्यासोबत. बघितलं दादा, म्हणजे वहिनीची सुद्धा काही हरकत नाही, मी येणार. अगं शिवानी, हा काय वेडेपणा? अगं तू बोर होशील त्यांच्या बरोबर. हे बघ, तू माझ्या बरोबर चल, म्हणजे की नाही एक छानशी गिफ्ट घेऊन देईन. वाव, मग तर मी तुझ्या सोबतच येणार. बाय. चला. बरं झालं आपण मोकळं झालो. येतो. अगं हो ग, हो य. काळजी घे. आई. मानसी, आ? आईशी बोलतेस? हो. अगं तुझं झालं असेल बोलणं तर मलाही बोलायचं तुझ्या आईशी. घ्या ना, बोला ना. हॅलो. हा बोला. बिहीनबाई. अभिनंदन. कशा आहात तुम्ही? अहो कशा आहात? बरी आहे. अहो आम्ही अगदी आनंदात आहोत. अहो बिहीनबाई, हो. कळलं ना, आता आपण दोघी आजी होणार आहोत. अहो, मानसीची काळजी वाटते हो. नाही 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 नाही, तुम्ही मानसीची अगदी काळजी करू नका. अहो, तुम्ही आता मग कसली काळजी? अहो आमचा कुलदीपक तिच्या सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये आहे, तेव्हा आम्ही सगळे मिळून डोळ्यात तेल घालून काळजी घेणारच. ठेव मग मी. ओके. Bye. अच्छा, बाय. स्वर्ग सुख है
अरे अजून चहा कसा नाही आला? अहो येईलच, थांबा. घ्या चहा. अगं माणसं, तू पण चहा घे आमच्या हा, बरोबर. हा, बस हा. थोडा वेळ बस. नाही आई, अहो बरीच कामं पडलीत घरात, नंतर घेईन ना मी. पण हे बघ, जड कामं अजिबात करायची हा. नाहीत. हलकी फुलकी कामं कर. काय सांगते? हो, आलेच मी. अरे राहुल, हा? मानसीला घेऊन बाहेर फिरायला जात हा. जा, शॉपिंगला जा. तिला काय पाहिजे ते सगळं घेऊन दे तिला. आणि हो, हॉटेलमध्येही जात जा हं जेवायला. तिच्या आवडीचं भरपूर खाऊ दे. तिला आनंदात ठेवत जा. हा. काय सांगते? हो आई, कृपश्च शीघ्रम. अगं तू म्हणशील तर आताच निघतो. भैया, आजकाल तुझी मजा आहे बाबा, पण मला भाची नको. हं? भाचाच हा? हवा. शिवानी, अगं आत्तापासूनच काय भाचाबाजी चालवलंस हा? कुणीही असो, मुलगा किंवा मुलगी, या घरात येणाऱ्या तानुल्याचं स्वागतच होईल. अरे राहुल, मानसीला फिरायला घेऊन जाताना ना डॉक्टर कडे पण जाऊन ये. हो, का काय डॉक्टरकडे? अरे बाबा, सोनोग्राफी करायला पाहिजे. हा? आपल्याला रिझल्ट आधीच नको का कळायला? असं काय बघताय माझ्याकडे? मानसी, खरं सांगू, तू दिवसेंदिवस खूपच सुंदर दिसायला लागलीस बघ. हा आपल्या येणाऱ्या बाळाच्या आगमनाचा परिणाम तर नाही ना? पुरे हा, म्हणजे आज अगदी थट्टा करायचा मूड दिसतोय स्वारींचा. थट्टा नाही ग, खरंच सांगतो. खरंच तुझ्या सौंदर्याकडे इतके दिवस माझं लक्षच गेलं नव्हतं. अहो किती स्तुती कराल माझी. काय आज विचार काय? विचार काय नाही ग, पण मी आजपासून तुझ्या मर्जीप्रमाणे वागायचं ठरवलंय. बर चल, तुझं झालं असेल तर निघूया आपण. हो, चल. चला. दादासाहेब, मी निमा देवी बोलते. हा निमा देवी, बोला बोला. बोला की. तुम्ही पार्टी मीटिंगला आला नाही तो? पार्टी मीटिंगला काय करणार मी येऊन? अहो असं करून कसं चालेल दादासाहेब? सगळं करून झालं की. काय? तीच रेकॉर्ड, तीच पेन, किती वेळ वाजवणार? अहो पण त्यामुळं विरोधकांना बळ मिळतं ना. जाऊ द्या हो. नाही नाही का नाही? नाही हो. मी पाहून घे. हे बघा, काय बघायचं? तुम्ही प्रत्यक्ष भेटा. मी भेटून काय करणार? जे काही गैरसमज असतील ते समोरासमोर दूर करू. ठीक आहे, काढतो वेळ. हा, ठेवू? हा, ओके. काय माणूस आहे हा. नमस्कार निमादेवी. या बाबूराव या, बसा. अहो तुम्ही विरोधी पक्षाचे असलात तरी नगरसेवक आहात. आरामात बसलात तरी चालेल. आता तुमच्यावर आहे मॅडम. ते कसं काय? भाईसाहेब जुन्या गोष्टी बघून कसं लोक गरीबाला अडचणी. अहो राजकारणात पार्टीच्या हितासाठी काही गोष्टी कराव्या लागतात बाबूराव, आणि मला वाटतं त्यात काही वावगं नाही. मी हवं तर पाया पडतो भाईसाहेब, पण माझी अब्रू अशी चव्हाट्यावर आणू नका. अहो तुमची अब्रू झाकायची म्हणजे चादर सुद्धा तेवढीच मोठी हवी ना. ठीक आहे मॅडम, 3 पर्यंत मांडवली करून टाका. अहो पाय उघडे पडतील ना तुमचे. चालेल. अहो असं काही करू नका हो मॅडम. हे बघा, कमीत कमी 5 हात चादर तरी लागेल. काय म्हणते मी? करतो काहीतरी व्यवस्था. चला करा लवकर व्यवस्था, लवकर होऊन जाईल सगळं. बरं निघतो मॅडम. या आता. Oh. अरे कामत, हॅलो किती वेळ हॅलो मॅडम, काय सेवा करू? किती वेळचा फोन एंगेज ठेवतोस? काय करणार मॅडम, कमिशनर साहेबांचा फोन होता. हा, काय झालं कामाचं? चालू आहे मॅडम. काय? काय करणार मॅडम, वरपर्यंत वजन पोहोचलो नाही अजून. अरे माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? किंमत आहे हो तुमच्या शब्दाला, पण वजन पण पाहिजे ना तेवढंच.
हे बघ मला काही कारण सांगू नकोस. मॅडम कारण सांगत नाहीत, पण एक काम करा, तुम्ही आता वरती फोन करा. अरे पुन्हा तेच काय बोलतोयस तू? मॅडम माझ्या हातात काही नाही हो. तुझे पैसे तुला मिळतील. बस. मागच्या कामाचे पण पैसे बाकी आहेत मॅडम. हो ठरल्याप्रमाणेच. नक्की देणार ना? मान्य आहे ना? ठीक आहे, यावेळेला तुमच्यावर विश्वास ठेवतो. ओके कामाला लाग. चल. आई अगं येतो ग. हा नीट जा. आशू अरे ताई काय शाळेत निघालास अगं की काय? जात होतो पण आता तू आलीस ना. मग आता शाळेला दांडी. अर्थात हे काय सांगायला हवं. आई अगं ताई आणि भाऊजी आलेत. हो आले. चला या ये मानसी या जावई बापू. आई या चला आत चला. मानसी सगळं काही व्यवस्थित आहे ना ग? हो आई. मानसी तू न सांगताच तुझ्या स्वरांची कंपन सारं काही सांगून गेली. अगं शब्द अडखळले तरी माया अडखळत नाही ग. तुला माहितीये मानसी, सासरी जाताना आई मुलीच्या ओटीत बाळकृष्णाची मूर्ती का घालते ते? मुलीला सासरचं नवं जीवन बालपणापासून सुरू करायचं असतं. तेही बालमूर्ती समोर दिसतात तिच्या लक्षात यावं म्हणून. आईचा आशीर्वादही त्या मूर्तीत सामावलेला असतो. त्याच्या नजरेनेच ती मुलीचा संसार न्याहाळत असते. खरंच आई, म्हणजे ना बाळाच्या आगमनाने ना माझं सगळं विश्वच बदलून गेलं. आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. कोणी काही बोललं रागवलं तर दुर्लक्ष करायचं आणि झेपेल तेवढंच काम करायचं. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच ग. तू आई होणार या बातमीनं सारं घर कसं आनंदानं नाचायला लागलं अगदी. आई अगं स्त्री आई होणं हे तिच्यासाठी आणि तिच्या माहेरच्यांसाठी किती आनंदाचं असतं, किती सुखावं असतं हे अनुभवतेय मी. स्त्री आई होणं म्हणजे ती परिपूर्ण होणं. आई तुला सांगते बाळाचे बोबडे बोल कधी एकदा माझ्या कानावर पडतायत असं झालंय ग मला. पाहिलं का बाबा कोण आले ते? अरे जावई बापू नमस्कार. नमस्कार. अरे कधी आला झालं तुम्ही? आता चालू आहे. अरे बसा ना बसा. काय चहा पाणी वगैरे झालं की नाही? झालं सगळं झालं. आणि घरची मंडळी कशी? एकदम मजेत. हो. बाबा नमस्कार करते. आयुष्यमान बाबा त्या दिवशी तुम्ही घरी आलात तरी आपली भेटच होऊ शकली नाही. अगं त्यात काय झालं? अगं आज भेटलो की सगळं भरून पावलं बरं. ए बेटी डोळे पुस. रडायचं नाही बेटा, डोळे पुस. बाबा बरं मामाजी येतोय आम्ही. असं कसं जाऊ बापू? हो एवढ्या दिवसांनी तुम्ही इथे आला, असा पाहुणचार घेतल्याशिवाय कसं जाल तुम्ही? ते ठीक आहे हो, पण खूप काम आहेत तिकडे. पुन्हा येऊ कधीतरी निवांत. आणि आईनं विशेष म्हणजे बजावून सांगितलं की संध्याकाळपर्यंत माघारी आलाच पाहिजे. असे ठीक आहे, जशी तुमची मर्जी. थांब कुंकू लावते. आई ए बेटा नाही रडायचं. या महापौर साहेब, आज अचानक इकडे कुठे वाट चुकलात? मॅडम तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. तुमच्यामुळेच माझी खुर्ची राहणार आहे. माझा आशीर्वाद आहेच हो, पण माझ्या गटातील इतरांचाही विचार करावा लागतो ना. मॅडम तुमचा शब्द आमच्यासाठी ब्रह्मवाक्यच असेल. तो तुमचा मोठेपणा झाला, पण मलाही माझ्या लोकांचं भलं पाहावं लागतं ना. तुम्ही म्हणाल ती मी तडजोड करीन. मला पाठिंबा कसल्याही प्रकारे हवाय. तुमच्या कोणत्याही अटी मला मान्य आहेत. तुमच्या विरोधकांनी आमच्याबरोबर काही तडजोडी केल्या आहेत. आम्ही त्याही पेक्षा जास्त तडजोडी करू. तुम्ही मला स्थायी समिती, मॅडम स्थायी समिती ऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही समिती मागा ना. शिक्षण समिती, परिवहन समिती यांची अध्यक्षपद द्यायची. मॅडम असं करूया का, 1 वर्ष स्थायी समिती तुमच्याकडे देऊ. स्थायी समिती पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि माझ्या वॉर्डातील 20 कोटींची कामं पहिल्याच मीटिंगला मंजूर झाली पाहिजेत. मॅडम हे खूपच झालं. या सेटलमेंट मध्ये काहीच फरक होणार नाही. मान्य नसेल तर येऊ शकतात. बरं मॅडम ठीक आहे, आम्ही तुम्हाला शब्द देतो. आमचा शब्द कायम राहील. ठीक आहे, मग मी सुद्धा माझा शब्द बदलणार नाही.
नीमा देवी कधी शब्द बदलत नाही. मॅडम मी निघू? या. आई अगं ताईला बाळ होणार आहे ना? हो रे बाबा, देवाने माझं कारण ऐकलं. त्याचं नाव काय ठेवायचं ग? अरे त्याला अजून खूप अवकाश आहे. जा बघ तू अभ्यासाला. ठीक आहे. मी काय म्हणते आशुची बाबा, बोला. मानसीला बाळणपणासाठी कधी आणूया? अगं पण पाहुण्यांचं मत विचारात घ्यायला नको का? ते काय नाही म्हणणार आहे. माझी एक इच्छा आहे, तिचं पहिलं बाळणपण आपल्या घरी व्हावं. नाहीतर लग्न झाल्यापासून जास्त कुठे आली इथे राहायला, तेवढाच तिला निवांतपणा मिळेल. खरं आहे तुझं. तिचाही वनवास संपलेला आहे, सगळे खुशीत आहेत. मला वाटतं आनंदाने तयार होतील. मी काय म्हणते, आज काहीतरी गोडधोड करूया. अगं करूया मग, नुसता विचार काय करत बसलीयेस? गोड मनात आलंय ना, चल करून मोकळी हो जा. अभिनंदन राहुल. बाळ आणि आईची तब्येत अगदी नॉर्मल आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. थँक्यू डॉक्टर. बाबा आहे की बेबी? खरं तर ते सांगायची आम्हाला परवानगी नाही, पण तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात त्यामुळे सांगायला काही हरकत नाही. तुम्हाला बेबी होणार आहे. छान. ही आनंदाची बातमी आईला कळवायला हवी. हा आई. अगं मी राहुल बोलतोय. दवाखान्यातून ना? हो दवाखान्यातूनच. रिझल्ट काय म्हणतोय? मानसी आणि तिचं बाळ एकदम छान आहे. आनंदाची बातमी दिलीस. मुलगाच आहे ना? काय? मुलगाच आहे ना? अगं सुंदर गोडच मुलगी आहे. गप्प बस आणि कान देऊ नाही. अबॉर्शन करून टाक. अगं पण ऐकायला कमी येतं का? अरे काय म्हणते मी, ऐकलंस ना राहुल? बोला ना. अबॉर्शन करून टाक. अबॉर्शन करून टाक. आपल्याला मुलगी नको, अबॉर्शन करून घे. काय ऐकतोस ना? ताबडतोब. अरे कान फुटलेत का तुझे? मी काय बोलते? हॅलो हॅलो. हॅलो, डॉक्टर का? हा कोण? मी नीमा देवी बोलते. अभिनंदन मॅडम. अभिनंदन राहू द्या. डॉक्टर मी काय सांगते ते नीट ऐका. माझ्या सुनेचं अबॉर्शन करून टाका. शक्य नाही ते. कारण मला सांगू नका. कायद्यानं मुलीचा गर्भ काढणं गुन्हा आहे, तुम्हाला माहिती आहे मॅडम. मला कायदा शिकवू नका. अहो माझा नाईलाज आहे मॅडम, माझी डिग्री जाईल. डॉक्टर मी नीमा देवी आदेश देते. लक्षात ठेव, तुझा दवाखाना, तुझी डॉक्टर की सगळं विसरून जाशील तू. अहो मॅडम ऐका माझं जरा. कायदेशीरपणे कायदा करतो आम्ही आणि मोडतोही आम्हीच. पण एवढं लक्षात ठेवा, माझ्या सुनेचा गर्भ राहिला तर तू आणि तुझं हॉस्पिटल दोन्ही राहणार नाहीत. कळलं ना? फोनवर कळलं नसेल तर मग मला समक्ष यावं लागेल. काय समजलं ना? समजलं मॅडम. मानसी झोपून राहा भाऊ, झोपून राहा. काय होतंय मला? काय नाही ग, अगं थकवा आहे थोडा. नाही मला सांगा, तुम्ही अबॉर्शन केलं ना माझं? तुम्ही अबॉर्शन केलं माझं? का केलं माझं अबॉर्शन? का? ऐक, का केलं माझं अबॉर्शन? का? ऐक, का केलं ना? मानसी शांत राहा. तू पडून राहा. मानसी किती गोंधळ घालतेस?
रोज कितीतरी स्त्रियांचा गर्भपात होतो किंवा केला जातो. मुलीचा गर्भ काढून टाकण्याचा निर्णय माझाच होता आणि या घरात अखेरचा शब्द माझाच असतो हे विसरू नकोस. आणि खबरदार, या गोष्टीची कुठं वाच्यता केलीस तर तोंड आवळून निश्चित पडून राहा. पडून काय राहिलीस? घरातली कामं काय तुझी आई येऊन करणार आहे? काय रे, तू इथं बसून काय करणार आहेस? चल बाहेर ये. आई, हा बोल. मला भूक लागले, जेवायला दे. तू आधी खाली ये. नाही, ताईला कशी आणून द्यायची, मला पण दे. फार हट्टी झालाय का तू? थांब आले. दीपा, मानसीच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं नसेल ना? अगं तसं काही नसतं ग. नाही नाही, हा अपशकुन आहे. नक्कीच काहीतरी घडलंय हो. माझ्या आईचं काळीच सांगतंय. अगं हे बघ, तू सारखा विचार करत असतेस ना, म्हणून तुला तसं वाटतंय. हे बघ, दुसरं ताट वाढून आण. अगं तुझा देवावर विश्वास आहे ना, मग सगळं होईल ना व्यवस्थित. दूध बघ. कुठे लक्ष? पाणी बघ कसं वाहत चाललंय. काल दूध उतू गेलं, परवा भाजी करपली. काय चाललंय काय तुझं? किती नुकसान करणार आहे? आता ये, शुद्धीवर ये. आई सोडा ना, मी करते. राहुल, राहुल, कसला एवढा विचार करतोस? काय जे काय माणसाच्या बाबतीत घडतंय ना, ते काय मला योग्य वाटत नाहीये. तू केव्हापासून बायकोच्या एवढ्या पदरात लपायला लागलास? अरे गर्भपात काय, ही सामान्य बाब आहे. तू आणि मानसी उगाच भांडवल करताय. आणि काय रे, तुम्ही दोघी काय म्हातारे झालात? मुलं काय पाहिजे तेवढी होतील, पण हो, मला पहिला मुलगाच हवा, हे मात्र लक्षात ठेवा. आणि हे बघा, हा विषय या घरात इथून पुढं मला चालणार नाही. आणि बसलास काय? चल तयार हो, जायचं ना आपल्याला मीटिंगला. हाय, गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग बेटा. मम्मा, आमच्या कॉलेजचं पिकनिक जाणार. बरं मग मला 5,000 रुपये हवे. अजिबात देणार नाही. हे काय ग मम्मा, आमचं नक्की झालं ना, सगळ्यांना प्रॉमिस केलं मी. आणि मला प्रॉमिस केलं होतंस परीक्षेमध्ये 70% मार्क्स आणीन म्हणून. त्याचं काय झालं? चक्क 2 विषयात फेल झालीस बाई तू. काय बोलतेस मम्मा? खरं ते बोलते. मी किमान ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं ठरवलं ना. हे बघ, म्हणजे पिकनिक वरून आले की पूर्ण वेळ अभ्यास. हो का? प्रॉमिस. प्रॉमिस. पण आता तरी नाही म्हणू नकोस ना ग. तू म्हणजे एवढी हट्टी आहेस, सोडणार आहेस घेतल्याशिवाय? हे घे. थँक्यू मम्मा. माझी लाडकी सुद्धा. बाय बाय. हॅलो. हो हो हो, निघाले निघाले. राहुल, राहुल, चल लवकर. बाळकृष्ण, अरे पाहतोयस ना तू? अरे किती श्रद्धेने मी तुझी पूजा अर्चा करते. किती विश्वासाने माझ्या मनातल्या सगळ्या भावना तुझ्या समोर व्यक्त करते. माझ्या आसवांना मोकळी वाट करून देते. देवा, लग्नानंतर
माझ्या आईने माझा पाठीराखा म्हणून तुला माझ्यासोबत इथे पाठवलं. तुझ्यासोबत इथे येताना संसाराची कितीतरी गोड स्वप्न रंगवली होती मी. पण इथे आल्यावर प्रत्येक दिवस एक नवं दुःखच घेऊन उगवला. तरी सगळं आनंदाने करत होते मी. माझ्या आई वडिलांची अवहेलना सुद्धा मी निमूटपणे सहन केली. बाळकृष्णा, मी खूप साधी आहे रे. मी या घराला शोभणारी नसते नाही कदाचित, पण बाळकृष्णा, यात त्या नव्याने उमलू पाहणाऱ्या निष्पाप जीवाचा काय दोष? केवळ त्याने स्त्री देह धारण केला म्हणून त्याचं अस्तित्वच नष्ट करायचं? पण या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी नाही वाचवू शकले त्याला, नाही वाचवू शकले. मी पापी आहे. मी भ्रूण हत्येचं महापाप केलंय. पापी आहे मी देवा. बाळकृष्णा, मी पापी आहे रे. बाळकृष्णा, अरे माझं मातृत्वच हिरावून घेतलं गेलं तर मग का जिवंत राहिले मी? का जिवंत राहिले? आणि तू तरी कसा असा शांत राहिलास बाळकृष्णा? आता नाही सहन होत रे, नाही सहन होत आता. मला नाही सहन होत. मला नाही जगायचंय. बाळकृष्णा, जोडे सासर माहेर, जोडे सासर माहेर, माहेराची तिग वाट. हरवे गडद अंधारी, शोधे नवी ती पहाट. हरवे गडद अंधारी, शोधे नवी ती पहाट. जोडे सासर माहेर, जोडे सासर माहेर, माहेराची दिग वाट. हरवे गडद अंधारी, शोधे नवी ती पहाट. हरवे गडद अंधारी, शोधे नवी ती पहाट. जोडे सासर माहेर, बालपण ते लेकीचे खेळे माईच्या अंगणी. सारे रुसवे फुगवे तिचे झेलते जननी. येता कन्या ती वयात, येता कन्या ती वयात. बांधे संसाराची गाठ,
हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट जोडे सासर माहेर सून पाहते सासूला माऊलीच्या गरुपात सासू भरडे सुनेला नव्या संसारी जात्यात साऱ्या भावनांचे तिच्या साऱ्या भावनांचे तिच्या काडी रवाळते पीठ हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट जोडे सासर माहेर दुःख दिसेना पतीला तोच मारते नणंद कष्ट घेऊन साथीला त्यात शोधते आनंद अंश पोटीचा खुडता अंश पोटीचा खुडता सुख झुंबलते खोट हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट जोडे सासर माहेर जोडे सासर माहेर माहेराची तिग वाट हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट हरवे गडद अंधारी शोधे नवी ती पहाट जोडे सासर माहेर काय झालं ग अशी दचकून का उठलीस तू आपल्या मानसीवर काहीतरी भयंकर संकट आलंय हो तिला आपली गरज आहे आपण काहीतरी करायला हवं ए दीपा अगं तू सतत तिची काळजी करत असतेस ना म्हणून तुला भास झाला असेल नाही हा भास नाहीये आपल्या आईला लेकीने घातलेली आर्तसात माझं काळी चिरून गेली हो मानसी मानसी तू कुठे आहेस ग मानसी तू कशी आहेस ग मानसी हे धन्या काय जगू जागा आहे की झोपलाय बघ रे
हे जग्या मागच्या जन्मीत काय घोडा तशी काय रे? हे मला घोडा म्हणतोस? मान मान रेसचा घोडा आहे, एकदम फास्ट. एकदम फास्ट. आईला कशाला भेटतोस रे तू? तू त्या समोरच्या खांबाला शिवून आलास तर तुला हरी पट्टी देईन. हे पक्या हरी दे पण खरी दे. आईला ती बघ परी. परी परी हे ती बाई आहे का भूत रे? हे धन्या तुला चढली काय रे? हा अकेले अकेले कहाँ जा रही हो, हमें साथ ले लो जहाँ जा रही हो. अकेले अकेले कहाँ जा रही हो. अरे पकड़, अरे पकड़ पकड़ पकड़, अरे पकड़. माफ कर दादा, माफ कर. दादा कोण आहे? मला माहित नाही रे. मला माहित नाही आणि तरी तू एका अनोळखी स्त्रीला उचलून घरात घेऊन आलास. दादा छे, तुझ्याकडून ही मला अपेक्षा नाही रे. ही एकच गोष्ट बाकी होती, ती पण तू आज केलीस. अरे मी थकलो रे यार. तू जा झोप. या विषयावर उद्या बोलू आपण. जा झोप. हॅलो, कोण? अहो विणबाई, ओळखले नाहीत का मला? मानसीची आई? हो. जरा मानसीला बोलवता का? थांबा थांबा, बोलवते हा तिला. मानसी, ए मानसी, अगं तुझ्या आईचा फोन आहे, लवकर ये. काय ओरडतेस मम्मा? मानसी. काय ग मम्मा, वहिनीला कशाला हक्का मारतेस? अगं तिच्या आईचा फोन आहे, जा पाठवून दे तिला. अगं झोपली असेल बेडरूम मध्ये आजारपणाचं नाटक करून. अगं पण पाठवून दे. काय रे? अगं नाही का बेडरूम मध्ये सुद्धा? बेडरूम मध्ये नाही? मग गेली कुठे ती? जा बघा, तिला शोधा कुठे गेली. वहिनी, मानसी, वहिनी. ए मानसी, काय झालंय? अहो मानसी कुठे दिसत नाही. तुम्ही बघितली का तिला कुठे सकाळी? नाही बघ, सकाळपासून काही दिसली नाही. दिसली नाही? हं. मानसी, वहिनी, अगं आहेस कुठं तू? ए वहिनी, कुठं मेली कुणास ठाऊक. नाहीये ग, कुठंच नाहीये ती. किचन बाथरूम कुठंच नाही. म्हणजे शांत राहा जरा. हॅलो, हॅलो, मानसीची आई, ती आंघोळ करते. बरं. हो, बाथरूम मध्ये. असं का? तुम्ही जरा थोड्या वेळानं फोन तिला करा. सांगा माझा फोन होता म्हणून. हो हो, नाहीतर असं करा ना, मीच तिला सांगते आल्याबरोबर फोन करायला. सांगा प्लीज. ओके. बाथरूम मध्ये नाही, इथे नाही, तिथे नाही. म्हणजे गेली कुठे ती? तुझ्या पप्पांना हाक मार जरा. पप्पा, पप्पा, पप्पा. आलो. काय? कशाला बोलवलं मला? हे पहा, मी तुम्हा सगळ्यांना निक्षून सांगते, मानसीनं हे घर सोडल्याची बातमी बाहेर जाता कामा नये. ही बातमी जरा जरी लीक झाली
तर माझं राजकीय स्थान डळमळीत होईल. विरोधक पराचा कावळा करतील, आपल्याला कोडणीत पकडतील. तेव्हा पुन्हा एकदा बजावून सांगते, यातलं एक अक्षर जरी बाहेर गेलं तर गाठ माझ्याशी आहे, समजलं? हॅलो हॅलो, कोण निमादेवी बोलते? हो हो, मीच बोलते. हे बघा, आजची मीटिंग कॅन्सल करा. मीटिंग महत्वाची आहे. अहो, कितीही महत्वाची असली तरी आजची मीटिंग कॅन्सल करा. ठीक आहे. एवढंच नाही तर आजचे सगळे कार्यक्रम रद्द करा. पण मॅडम, नाही, माझी तब्येत ठीक नाही आज. अहो प्लीज, सगळे कार्यक्रम रद्द करा म्हणते ना. आणि हे बघा, माझ्या कुठल्याही फोनवर फोन करू नका. हो. सगळ्या कार्यकर्त्यांना सांगा. तर मी काय सांगत होते? अहो तुम्हाला किती... हॅलो, मी मानसीची आई बोलते. मानसीची आई? अहो ती की नाही हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या तयारीत आहे. तब्येत तर ठीक आहे ना तिची? मी सांगते तिला आल्यावर फोन करायला. नक्की सांगा, तुम्ही सगळे ठीक आहात ना? आम्ही सगळे ना मजेत आहोत. हा, आनंदात होत आम्ही सगळे. बरं, ठेवते. हो, बाय. काय कटकट आहे. आपल्याला एवढं मोठं टेन्शन पडलंय आणि हिला आपल्या लेकीचं पडलंय. याचा अर्थ मानसी माहेरी पण नाही, घरात कुठेही नाही. म्हणजे नक्कीच ती कुठेतरी जाऊन खपली असेल. हे सगळं असं झालं. आता तुम्हीच सांगा, यात माझं काय चुकलं? बाळ, बोल दादा. ही शांत झाल्यानंतर हिलाच्या घरी पोचव. ठीक आहे. नाही, आधीच मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. मी तुम्हाला अजून त्रास देऊ इच्छित नाही. पण एक मात्र खरं, सासर किंवा माहेर यापैकी कुठल्याही ठिकाणी मी जाणार नाही. तुम्ही मला माझ्या नशिबावर सोडा. येते मी. थांब ताई, असा एकदम टोकाचा निर्णय घेऊ नकोस. कृष्णदादा कितीही कठोर असला तरी मनाने फार मृदू आहे. आई वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यानं मला फार मायेने वाढवलं, चांगले संस्कार केले. केवळ मला तुझा भाव मिळू नये म्हणून स्वतःचा संसार देखील त्यानं थाटला नाही. ताई, तुझी हरकत नसेल ना तर इथंच राहा आमच्या बरोबर. या बाळकृष्णाची बहीण म्हणून पुढे काहीतरी मार्ग निघेलच. प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस. बाळ, अरे तुमच्या दोघांच्या रूपाने मला देव्हाऱ्यातील बाळकृष्णच मिळाला की रे. अरे राहुल भैया, कसला विचार करतोस? का तुला माहित नाही का? पण मग एवढं टेन्शन काय घेतोस? का तुला टेन्शन नाही? घरातल्या सगळ्यांना टेन्शन देऊन कुठं मजा मारत बसले कुणास ठाऊक. पण आता काय होईल रे? मला काय विचारतेस? आईला जाऊन विचार ना. आता याला काय झालं कुणास ठाऊक. बाळ, ए बाळ. काय दादा? अरे ही अजून इथेच आहे. हिला तू घरी पोचवली नाहीस? दादा, ही आता इथेच राहणार आहे आपल्या बरोबर, आपली बहीण म्हणून. अरे पण जाऊ दे बाळ. हे बघ, माझी इथे बहीण म्हणून राहणं तुझ्या दादाला कदाचित आवडलेलं दिसत नाही. तेव्हा मी तसं नाही. पण आता पण परंतु काही नाही. हा माझा निर्णय आहे. तुझा निर्णय मला मान्य आहे. ताई, तू फ्रेश हो. मी तुला साडी आणतो. तू थांब, मी आणतो. आ गई
मानसी, तू आता कृष्णादाची बहीण झाली आहेस. आता तुझ्या केसाला धक्का सुद्धा लावायची कोणाची हिंमत होणार नाही. मी आत्ताच जातो आणि तुझ्या सासरच्या मंडळीला जाब विचारतो. थांब दादा, मी एक वेगळाच विचार करतो. कसला? सांगतोय. हे बघा, मला काही कळेल का? कळेल ताई, कळेल. वेळ आली की सर्व काही कळेल. बाळ, आता मला कडाक्याची भूक लागली आहे. तू आत्ता जाऊन बाहेरून काहीतरी खायला आण पाहू. आत्ता आणतो दादा. ताई तू काय खाणार? काही नाही. असं कसं? आता तुलाही भूक लागली असेल. म्हणजे मलाही खूप भूक लागली आहे. पण काय आहे ना, आजपासून हॉटेलचं जेवण एकदम बंद. आजपासून तुम्ही दोघांनी ताईच्या हातचं जेवायचं. म्हणजे तुला जेवण बनवता येतं वाटतं? काय म्हणजे मला काही येत नाही? अगं नाही, गंमत केली ग मी. बरं मला सांगा, आज काय खाणार आहात तुम्ही? अगं तुझ्या हातचं काही चालेल, अगदी वरणभात सुद्धा. पाहूया तरी आपल्या ताईच्या हाताला कसली चव आहे. असं? मग मी आता तयारीला लागते. बस 2 मिनिटात आले. काय झालं? तुला श्रीमंतीचा इतका माज आलाय वय? चल खाली उतर. हे बघ बघ, हे काय केलंस तू? हे बघ. अहो, यात माझी काहीच चूक नाही हो. हाच अचानक माझ्या गाडी समोर आला. म्हणजे तुला असं म्हणायचं वय? याला आत्महत्या करायची म्हणून तुझ्या गाडी खाली आला? तसं नाही हो, पण हे पाय इथे घडलंय ते सगळ्यांनी पाहिलंय. पोलीस चौकशी आणि बाहेरचा ससेपेरा टाळण्यापेक्षा त्याला घरी घेऊन जा. अहो, ते कसं शक्य आहे? का? अनोळखी आहे म्हणून? तसं नाही, म्हणजे मी याला ओळखते. पण ओळखतेस ना, मग तर प्रश्नच मिटला. चल उचल आणि ताबडतोब घेऊन जा तुझ्या घरी उपचारासाठी. चल चले, चला सब लोग हटो, सब तमाशा देखने को आया क्या? चल चला, चल उचल. थँक्स. चल तुझ्या घरी घेऊन जा. दादा, ए दादा. काय ग? अरे बाळ अजून आला नाही. तुझं लक्ष आहे की नाही अलीकडे त्याच्याकडे? अगं कशाला काळजी करतेस? बस येईल ना तो. अगं तो एका खास कामगिरीसाठी गेलेला आहे. काम फत्ते करूनच येईल. कामगिरी? काम? अरे काय बोलतोस तू? हे मला काही समजेल का? अगं कशाला काळजी करतेस? वेळ आल्यावर कळेल ना तुला सगळं. छान. म्हणजे तो आज येणार नाही? तसं नक्की सांगता येत नाही, पण तसं समजायला हरकत नाही. दादा, अलीकडे ना खूप एकटं वाटतं रे. म्हणजे आई, बाबा, आशू सगळ्यांची खूप आठवण येते. मी त्यांना उद्याच भेटायला जातो आणि सगळं सविस्तर सांगतो. बस. नाही, नको नको. त्यांना काही कळता कामा नये. म्हणजे कसं आहे ना, उगाच गैरसमज नको. हाच तर रक्ताचं नातं आणि मांडलेल्या नात्यातील खरा फरक आहे. माणूस रक्ताच्या नात्यावर अगदी आंधळेपणाने विश्वास ठेवतो, पण मानलेल्या नात्याला नेहमीच संशयाशी सामना करावा लागतो. दादा, असं नको म्हणूच रे. अरे खरं तर खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. तुमच्या या उपकारांची परतफेड सुद्धा नाही करू शकणार मी कोण, कुठली. तरी इतक्या प्रेमाने मला घरी आणलं तुम्ही. बहीण मानून इथे आश्रय दिलात मला. मानसी, पुन्हा असली भाषा वापरून आपल्या पवित्र नात्याला अंतर पाडू नकोस. शिवानी, शिवानी, हा काय प्रकार आहे? कोण आहे हा? आणि हा इथं काय करतोय? अगं मम्मा, माझ्या गाडीखाली याचा अपघात झाला. ऍक्च्युली हा माझ्याच कॉलेजमध्ये शिकतो. अगं पण म्हणून काय याला घरी घेऊन यायची आवश्यकता होती का? एखाद्या हॉस्पिटलमध्ये नाही का भरती करायचं याला? आय एम सो सॉरी बाळ. माझी गाडी खूपच वेगात होती, त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. नाही. इट्स ओके. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. हे बघ बाळ, मला वाटतं आता तू ठीक आहेस, तेव्हा तुला आता आपल्या घरी जायला हरकत नाही. मी काय म्हणतो, त्याला राहू दे, इथं आरामाची गरज आहे त्याला. अहो पण त्याच्या घरी जाऊन आराम करू शकत नाही का? काही पण बोलताय तुम्ही. हे बघा, ह्या बाळाला ताबडतोब त्याच्या घरी पाठवा. मला मीटिंगला जायचंय. मी मीटिंगला जाऊन यायच्या त्याला पाठवून द्या. बरोबर आहे तुमचं. येतो मी.
अरे काय झालंय बाबा काय झालं याला बघा प्लीज. मी तो तू 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 लक्ष द्या याच्याकडे. मी डॉक्टरला फोन करतो. बाळ बाळ तुला तुला काय झालं? बाळ बाळ मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. हा आलेच हा मी. हॅलो हॅलो कोण? मी मानसीची आई बोलते. मानसीची आई? हा 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 बरं बरं बोला बोला बोला. सगळे ठीक आहे ना? हो हो मानसी आनंदात आहे ना? अगदी आनंदात आहे. असं का? सुखरूप आहे. तिला सांगा माझा फोन आला. हो हो सांगतो मी. ती माहेरी येणार आहे ना? हो येणार आहेत तुम्हाला भेटायला येणार आहेत. सांगा हा तिला. ओके ओके बाय. अरे तू असं का सांगितलंस? अगं माझ्या असे बोलण्यानं कुणाला सुख आनंद मिळत असेल तर काय काय हरकत आहे बोलायला. तू अनाकलनी आहेस. तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय. आज तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय. आज तुझ्या प्रीतीच्या रंगात आज तुझ्या प्रीतीच्या रंगात नाहून निघाव वाटतंय. आज तुझ्या शिरुनी हवेत जावस वाटते. आज तुझ्या हवेत शिरुनी हवेत जावस वाटते. आज तुझ्या प्रीतीच्या रंगात आज तुझ्या प्रीतीच्या रंगात नाहून घ्यावस वाटते. आज तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय. आज तुझ्या हवेत शिरुनी हवेत जावस वाटतंय. आली मंद हवा गंध घेऊन नवा स्पर्श होता तुझा. आली मंद हवा गंध घेऊन नवा स्पर्श होता तुझा. पंख पसरून गा विहरे पक्षी थवा जीव वेडावला. माझ प्रीतीच पाखरू हे लाजून गालात हसतंय ग. आज तुझ्या कवेत शिरुनी हवेत जावस वाटते. आज तुझ्या कवेत शिरुनी हवेत जावस वाटते. आज तुझ्या प्रीतीच्या रंगात आज तुझ्या प्रीतीच्या रंगात नाहून घ्यावस वाटते. आज तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय. आज तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय. गीता तू राजू सावे गाणे जीवनी
तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय, आज तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय, आज तुझ्या प्रीतीच्या रंगात, आज तुझ्या प्रीतीच्या रंगात नाहून निघाव वाटतंय, आज तुझ्या कवेत शिरुनी हवेत जावस वाटतंय, आज तुझ्या कवेत शिरुनी हवेत जावस वाटतंय, आज तुला कवेत घेऊन हवेत न्यावस वाटतंय, आज तुझ्या कवेत शिरुनी हवेत जावस वाटतंय, ला 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 ला. बाईसाहेब येऊ का? या 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 बसा. कसं काय चाललंय बाईसाहेब आपल्या राज्यात? ठीकच आहे म्हणायचं. अहो पक्षानं खांद्यावर ओझं द्यायचं आणि आम्ही ते निमूटपणे व्हायचं. मग ओझं उतरवायचं का? तुमच्यानं ते शक्य होणार नाही. मला केसरीदादा पाटील म्हणतात. माझ्या एका डरकाळीनं लोकांचा थरकाप होतो. अहो मी सुद्धा शिकारी आहे, एवढं जरा लक्षात मग ठेवा. आमची शिकार करणार का? शिकार टप्प्यात आल्याशिवाय बंदुकीला हात घालत नाही मी. हा तुमचा शेवटचा निर्णय समजू का? आता काय समजायचं ते समजा तुम्ही. बर चहा पाणी तर घेतलंच असेल, मला जरा काम आहेत प्लीज. बरं मी निघतोय, आता थांबून अर्थच नाही. थांबू तरी काय होणार, मला पण नीमादेवी म्हणतात. हॅलो, हा मीच बोलतोय. अरे कसा आहेस म्हणजे काय, मजेत आहे का ते विचार. अरे मॅडम घरात नाही ना. हा हा हा. शेवटी मला वाटलं होतं तेच झालं. पप्पा, म्हणजे तुम्हाला आमचा निर्णय आवडला नाही का? आयुष्यात योग्य निर्णय घेतलास तू, प्रथमच. माझी तुमच्या लग्नाला पूर्ण संमती आहे. सुखी व्हा, आनंदी राहा, नुसत्या थँक्यू न भागणार नाही. पाया पडा. आयुष्यवान भव. पप्पा, मम्मी आम्हाला आशीर्वाद देईल ना? हो, कठीण आहे बुवा. अहो कठीण कसलं त्यात. शिवानी, तू तुझ्या मम्माला फोन करून विचार त्या घरी किती वाजता येणार आहे. हा घे फोन. हॅलो मम्मा, मी बोलतीये. हा बोल बोल. अगं तू घरी कधी येणार आहेस? 5 वाजता. 5 वाजता? हो का ग? काय नाही ग, तुला एक सरप्राईज द्यायचं. कसलं ग? काय ते आल्यावर कळेल. लवकर ये. बर बर. ठेवू? ओके बाय. चला फ्रेश व्हा, चेंज करून घ्या. चला चल चल शिवानी, तू चल पुढे, मला काही फोन करून येते. आज या घरात आनंदाची गोष्ट घडली. आता मॅडम कशा वागतात माहित नाही, बघूया. अरे पत्रकार मंडळी, आणि यावेळी कोणी बोलावलं आपल्याला? तसं नाही महादेवी, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाची साधेपणाने पटकन ओळखलात. एक मिनिट जरा बाजू. अहो इतकंच नव्हे तर सासूबाईंनी मला घरजावई देखील बनवलं. फार मोठ्या मनाच्या आहेत सासूबाई. कोणताही बडेजाव न दाखवता आपण समाजापुढे याला नेमती एक आदर्शच ठेवला. यासाठी आम्ही पत्रामध्ये तुमचं अभिनंदन करतो. मॅडम एक फॅमिली फोटो प्लीज. नाही कशाला, नंतर. अहो या ना सासूबाई, एक फोटो घ्या. अरे राहुल दादा, तूही ये ना. स्माइल प्लीज.
मॉडर्न स्टाईल प्लीज. मानसी, ए मानसी, आले आले. अगं कुठं आहेस तू? ये की लवकर. अरे काय हे, केवढी गडबड, काम करू देशील की नाही मला? अगं एक सरप्राईज न्यूज आहे. कसली? हा पेपर बघ, वाच नीट. कमालच आहे, बाळ आणि शिवानीने लग्न केलं. दादा, अरे कसं शक्य आहे? आश्चर्य वाटलं ना? अगं ही तर नुसती सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. शिवानी, ए शिवानी, शिवानी कुठं आहेस तू? काय झालं एवढं आरडाओरडा करायला? या घरात अशी बोंबाबोंब केलेली चालणार नाही, सांगून ठेवते. सासूबाई, मी माझ्या बायकोला हाक मारल्यानंतर मला तीच समोर उभी पाहिजे. मला दुसरं कोणी आलेलं चालणार नाही, सांगून ठेवतोय. जावे बापू, हे पहा, माझ्या एका हाकेबरोबर माझी बायको मला समोर उभी पाहिजे. मला दुसरं कोणी आलेलं चालणार नाही. काय झालं बाळ? अगं कुठं होतीस तू आणि इतका उशीर? मी सांगून ठेवतोय, माझी कामं वेळच्या वेळी व्हायला हवीत, लक्षात ठेव. हे बघा, हिला काही काम सांगू नका. असल्याही कामाची सवय नाही तिला. अहो करावी लागेल, आणि तिला जर जमत नसेल तर तुम्ही करा. मी? हो. आणि असं पाहत काय उभं राहिलाय? नवरा बायकोच्या बेडरूम मध्ये असं पाहत उभं राहणं शोभतं का तुम्हाला? काय झालं बाळ? अरे दादा, ए दादा. हे बाळ ये. मानसी, ए मानसी. काय दादा? अगं बाळ आलाय. अरे बाळ. कशी ताई? मस्त मजेत. आणि काय रे, गुपचूप जाऊन लग्न केलं आणि तेही माझ्याच नंदेशी? ताई, केवळ तुझ्यावर झालेला अन्यायाचा बदला घेण्यासाठी मी हे लग्न केलंय. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत त्यांना मोजावीच लागेल. नाही बाळ, अरे एकाने शेळी मारली म्हणून दुसऱ्याने गाय मारायची नसते. त्याने तुझ्या बहिणीला त्रास दिला म्हणून तू तुझ्या बायकोला त्रास देणार? म्हणजे शेवटी अत्याचाराचा बळी पडणार ती एक स्त्रीच ना? मानसी, अगं तू कोणत्या मुशीत तयार झालीस हेच कळत नाही. अगं तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना तूच माफ करायला सांगतेस? तसं नाहीये दादा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा एक साधू नदीत आंघोळ करत होता, तेव्हा पानावरून एक विंचू वाहत त्याच्या जवळ आला आणि पाण्याच्या लाटेने पाण्यात पडला. साधूने त्या विंचवाचे प्राण वाचवण्यासाठी त्याला तळ हातावर घेतलं. त्यावर विंचवाने त्याला दंश केला. साधूच्या हाताला झटका बसला आणि विंचू पुन्हा पाण्यात पडला. साधूने पुन्हा त्याला उंजळीत उचललं. विंचवाने पुन्हा दंश केला आणि पुन्हा तो पाण्यात पडला. असं सतत 5-6 वेळा झालं. आणि हा सगळा प्रकार साधूचा एक शिष्य लांबून पाहत होता. त्याने साधूला विचारलं, महाराज, हा विंचू सतत तुमच्या हाताला दंश करतोय, तरी तुम्ही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न का करताय? त्यावर साधू काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, तो त्याच्या स्वभावानुसार वागतोय आणि मी माझ्या. वा मानसी वा, धन्य आहे तुझी. अगं पण एक लक्षात असू दे, साधू विरक्त असतात पण संसारी आसक्त. दादा, पुरे झालं आता तुझं तत्वज्ञान. बाळ आज बऱ्याच दिवसांनी घरी आलाय. आज आपण मस्तपैकी काहीतरी बनवूया आणि छान पैकी जेवूया. चला. हा बोला बोला ब्रेगन्से साहेब. अहो नाही नाही, ज्या गोष्टी व्हायच्या त्या होणारच. अहो काळजी करू नका, मी आहे ना. अहो मी आता येतेच आहे ना, भेटू आपण. ओके? अगं शिवानी, येतेच ना? चल लवकर. अगं हो मम्मा, चल ना. थांब शिवानी, आजपासून माझ्या परवानगीशिवाय या घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही. हे लक्षात ठेव, हे घरच तुझं विश्व आहे. ए हॅलो, अशी बंधनात राहायची ना मला सवय नाहीये आणि गरज देखील नाही. हे घर माझं आहे आणि तू माझा आश्रित आहे. तुझी लायकी नसताना सुद्धा तुझ्याशी लग्न केलं मी, हे लक्षात ठेव. ए, लायकी कुणाची काढतेस ग तू? हा? आणि तुझी काय ग लायकी? श्रीमंतीन लाडावून वाया गेलेली मुलगी तू अजून या बाळाला नीट ओळखलेलं नाहीस. बाळ, तू माझा जावई म्हणून इतके दिवस गप्प बसले मी, पण तुझी गुंडगिरी अशीच वाढत राहिली ना तर मला तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करावी लागेल, सांगून ठेवते. पोलिसात तक्रार देणार तुम्ही? खुशाल द्या, पण त्यात तुमचीच बदनामी होईल. आणखी नाही काय सासूबाई, या घरातील सून अचानकपणे गायब झालेली आहे. ती सुद्धा तुमच्या अत्याचारामुळे हे जग जाहीर करेन.
आता काय करायचं आहे ते तुम्हीच ठरवा. हॅलो. हॅलो, कोण? मी मानसीची आई बोलते. हॅलो, मानसीची आई का? देवी ना? हो, मी नीमा देवी बोलते. मानसी आहे का घरात? अहो, मानसी की नाही, तिच्या नवऱ्या. हॅलो, मानसीची आई? हो. मानसी खूप मजेत आहे. असं का? लवकरच येणार आहे तुम्हाला भेटायला. कोण? जावई बापू का? जावई बापूच बोलतोय, पण नीमा देवींचा. त्या नात्याने मानसी माझी बहीण आणि तुम्ही माझ्या आई. हो ना? अहो, लग्नात बोलवताला नाही, खूप घाई गडबडीत केलं ना. तेव्हा मानसीला आशीर्वाद देताय असं समजून या तुमच्या या मुलाला फोनवरच आशीर्वाद द्या. तुमचा संसार सुखाचा हो. ओके. थांबलीच काय? चाल, अजून बरीच कामं करायची. चल. खूप दमली हो मी. दमले मला काय नाही, रगड म्हणतो ना. चल रगड. अरे वा. हो, मला तुझ्याशी काही बोलायचंय. अरे वा, म्हणजे तुला बोलता येतं. बोल बोल, काय बोलायचं ते बोल. मी गप्पा राहतो याचा अर्थ मला काही दिसत नाही असं नाहीये. अरे वा, म्हणजे तुला दिसतंय आणि तू डोळस आहेस. शिवानीला आणि माझ्या मम्मीला तू जो काही त्रास देतोस ना, ते काही सभ्यतेला धरून नाहीये. अच्छा अच्छा, असं आहे होय रे. तुझ्या पत्नीला म्हणजे माझ्या मानसीताईला जो तू नाहक त्रास दिलास, तेव्हा तुझी सभ्यता कुठे गेली होती? तेव्हा तुझं तोंड शिवलं होतं की तुझे डोळे फुटले होते? तुमच्या राक्षसी प्रवृत्तीला कंटाळून मानसीताईनं तुमच्या घरचा उंबरठा ओलांडला. ती कुठे आहे? ती काय करते? ती जिवंत आहे की नाही याची काय तुला खबर आहे की नाही? तुम्हाला चिंता आहे ती फक्त तुमच्या प्रतिष्ठेची. त्यासाठी कुणाचा नाहक बळी गेला तरी त्याची तुम्हाला पर्वा नाही. समाजसेवेचा आव आणून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी चाटणारे तुम्हाला माणूस म्हणून घ्यायला लाज नाही वाटत? हे बघ बाळ, मानसीच्या बाबतीत माझ्या हातून फार मोठं पातक घडलंय.
मी केलेल्या कृत्याबद्दल मला खूप घृणा वाटते रे. खूप पश्चाताप होतो. मी पापी आहे, मी महापापी आहे. मला क्षमा करण्यासारखी स्थिती नाही आहे रे. चल आता तरी तू सुधर. अरे पण काय चाललंय हे? डोळे उघडायचे नाही, काय हे? काय मला अजिबात काही नाही. कळतच डोळे नाही. उघडायचे. अरे अरे पण आऊच. आता उघड. ताई आशू अरे आई बाबा कृष्णा खूप खूप उपकार झाले तुझे. त्या माझ्या मानसीला बहीण मानून आधार दिलास. पोरीची आमची भेट करून दिलीस. कृष्णा तुझ्या रूपाने देवच पावला रे. अरे अरे ताई सांग ना ग आईला. आईनं मुलाच्या नाही तर मुलानं आईच्या पाय पडायचं असतं. हो ना मग पड ना. कोणी अडवलंय? आई पाय पडतो बाबा, पाय पडतो. आयुष्यमान भव. कृष्णा या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तुझ्या आई होण्याचं भाग्य मला लाभो रे. पुढचा जन्म कोणी पाहिलाय? लहानपणीच आई बाबा गेले, आम्ही पोरके झालो. आता मात्र बहिणीच्या रूपात माणशी मिळाली आणि आई बाबांच्या रूपात तुम्ही मिळाले. कृष्णा अरे तू भेटलास आणि माणुसकीवरची आमची श्रद्धा आणखीन दृढ झाली बघ. कृष्णा आणखी एकच विनंती आहे. मानसीला आमच्या घरी घेऊन जाण्याची इच्छा आहे. पाठवशील ना? ताई चल ना आपल्या घरी. नाही आशू आत्ता नको. आई ज्या सासरच्या घरातनं मी बाहेर पडले त्या घरात आधी सन्मानानं प्रवेश करेन आणि मगच माहेरी माहेरपणाला येईन. तोपर्यंत ही सासर आणि माहेरची वाट या घराच्या उंबरठ्यावरच संपते. आणि आता आपण भेटलोच की सगळे. आई प्लीज आता मला तुमच्या बरोबर याचा आग्रह नका करू. मानसी तुझा दृढ निश्चय आणि तुझे पाठीराखे बाळकृष्ण सदैव तुझ्या पाठीशी असल्यामुळे आता आम्ही निश्चिंत आहोत. मानसी बेटा या जगामध्ये वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टीने नेहमीच विजय प्राप्त केलेला आहे. तुझ्या या कृत्याने तू तुझ्या माहेरचा सन्मान वाढवलायस बेटा. तेव्हा अंतिम विजय हा तुझाच आहे. या बापाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बेटा. कृष्ण हे ठेव यात पैसे उपयोगी पडतील. हे बघ नाही म्हणू नको. नाही बाबा. बाबा कृष्णाला असे पैसे देऊन आमच्या भावा बहिणीच्या नात्याचा अपमान करू नका. ओके बेटा. शिवानी शिवानी अगं काय झालं? शिवानी ए शिवानी अगं काय झालं सांगशील की नाही? काय नाही मम्मा. बरं नाही का तुला? मम्मा हा मला वाटतं तू आजी होणार. अरे की काय? अगं बाई चल चल जरा आराम कर चल. जावई बापू. हा काय म्हणताय? आनंदाची बातमी. अहो कसली? अहो भाऊजी बसलात काय? अहो पेढे घेऊन या पेढे. अहो कसले पेढे? तुम्ही बाप होणार, मी आजोबा होणार. काय म्हणताय काय? मी बाप होणार? अरे वा वा वा. थँक्यू थँक्यू. चला मी येतो जरा. अरे काय पेढे आणाल चालला? हा येतो. शिवानी मी जे ऐकलं ते खरंय काय ग? हो. काय लाजलीस ग? चल चल आता आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर? हो. बाहेर कुठं? डॉक्टरकडे अबॉर्शन करायला. नाही बाळ. अरे हे काय? बाळाच्या आगमनाचं स्वागत करायला सोडून असला अभद्र विचार कशासाठी? तुम्हाला निर्णय नवीन आहे. मानसीताईचं ऑपरेशन होऊ शकतं मग तुझं का नाही?
आणि एक लक्षात ठेव, मला एवढ्यात मूल नकोय आणि हा माझा निर्णय पक्का आहे. मला माझं हे बाळ हवंय आणि कुठल्याही परिस्थितीत मी अबॉर्शन करणार नाही. प्लीज बाळ, मी अबॉर्शन करणार नाही. असं आहे होय? चल उठ, बघतोच कोण मला अडवतो ते. चल चल उठ, उठ म्हणतो ना. चल बघतोच कोण अडवतो ते. चल म्हणतो ना. चल. काय झालं? काय झालं? हा माझं अबॉर्शन करायला निघाला. काय सांगतेस का? जावई होय. बापू, अहो नका असं करू. अहो हिच्या उदरात तुमचा वंश वाढतोय. तुम्ही असं खुरडून टाकू नका हो. प्लीज जावई बापू, प्लीज. अहो सासूबाई, मानसी त्यावेळी तुमची अशीच विनवणी करत होती, तेव्हा तुम्हाला मायाचा बाजार नाही फुटला. आता का का तुमची लेक आहे म्हणून? चल 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 बाहेर. चल म्हणतो ना. चल पुढे अडवू शकत नाही. बघतो कोण अडवत होतो. नाही, मला जमणार नाही. नाही नाही. बाळ, तू समजाव ना ग याला. हा माझं अबॉर्शन करायला निघालाय. वंस आहे बघा, तुम्ही कसलीही काळजी करू नका. असं काहीही होणार नाही. मी आहे. बाळ असं काहीही करणार नाही. मी सांगेन त्याला. वंस, तुम्ही शांत व्हा बघू. बाळ, तुला जर तिला न्यायचंच असेल ना, तर तुला तिला माझ्या प्रेतावरून न्यावं लागेल. समजलं? चल माफी माग तिची. बाळ, माफी माग. खऱ्या अर्थानं तीच तुला माफ करेल. वहिनी मला माफ कर. नाही वंस, असं नका करू. सुनबाई, सुनबाई, मला माफ कर. मी खरंच तुला समजू शकले नाही ग. चुकलंच ग माझं. आई, अहो असं काय करताय? आई, चूक माणसांची नसते, त्यांच्या वैचारिक बैठकींची असते. मानसी, मलाही माफ कर. मी खूप त्रास दिलाय तुला. तुझ्यावर खूप अन्याय झालाय. आता आम्हाला पश्चाताप झालाय. प्रायश्चित करायची संधी दे. मला फक्त तुला सुखी बघायचंय. अहो, प्रायश्चित्त केल्याने माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं आणि सगळी दुःख त्यात विरून जातात. मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्या मनात तुम्हा कुणाही बद्दल कसलंही किलमिश नाहीये. अरे आई बाबा, या या. नमस्कार. 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 मानसी, आज खऱ्या अर्थानं माहेरची वाट सासरला येऊन पोहोचली. मानसी बेटा, आई वडील मुलीची माहेरच्या वाटेवरून सासरच्या वाटेवरती फक्त पाठवणी करतात. तिला कायमचं परका करत नाहीत, हे आज तू दाखवून दे. खरंच बेटा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. चला मंडळी. हा आई बाबा, तुम्ही सुद्धा चला. आज चला. आज या घरात आनंदानं सुखानं प्रवेश केलेला आहे. आपण त्याचं हर्षभरानं स्वागत करूया. चला. मानसी, राहुल, आता तुम्ही दोघं लाडाच्या गणपतीला जाऊन या.